मार्शल पोलीसवाले तिथं पाठवले नाही. जर तिथं पाठवले असते तर हा प्रकार घडला नसता. ठीक आहे, वागळेंच्या गाडीवरती हल्ला झाला नसता असं यांचं म्हणणं आहे. इतर तुम्ही कुठून सोबत होतात आणि कुठं शाई फेकली? आपला तो वांगीर बाबांचा चौक आहे ना, त्या चौकापासून आम्ही गाडीला पूर्ण प्रोटेक्ट करत येत होतो. तर भाजपच्या लोकांनी सगळ्या लोकांनी आमच्यावर दगडफेक केली. मला डोक्याला मार लागला, हाताला लागला. त्यांनी एवढी गुंडागिरी केली, सर्व महिलांना त्यांनी ढकलून दिलं, अक्षरशः मारहाण केली, त्यांनी ढकलून दिलं सगळ्यांना. आणि हा गुंडा राज आहे, हे भाजपचं सरकारचं जाहीर निषेध आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. ही कुठली लोक आहेत जी महिलांना हात लावतात, बायकांना अंगावर जातात? हे पुरुष नाहीयेत, हे पुरुष नाहीयेत. पूर्ण रोड आम्ही क्लिअर केला आहे. महिलाच्या अंगावर गेले, त्यांची गाडी अडवली त्यांनी. पोलीसवाले तिथे नव्हते. आम्ही सिग्नलला गेले, सिग्नलच्या कडे पोलिसला सांगितलं की तुम्ही सांगा. दगड मारले, अंडे मारले आणि रक्त निघते बघा, रक्त निघते बघा. इथं या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. एक महिला कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भूमिका तीव्र आहेत. काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. प्रचंड जोरदार हल्ला जो आहे तो झाल्याचे सातत्याने या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते. पोलिसांनाही त्यांनी सांगितलं, मात्र प्रत्यक्षामध्ये पोलिसांनी कारवाई केली नाही अशी टीका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. सुदैवानं वागळे याच्यामध्ये जखमी झालेले नाहीत. मात्र हल्ला जो आहे तो अत्यंत जोरदार करण्यात आलेला होता. खंडूजी बाबा चौकापासून ते साने गुरुजी स्मारकापर्यंत येईपर्यंत अनेक ठिकाणी त्यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आली, अंडी मारण्यात आली, काचा ज्या आहेत गाडीच्या त्या फोडण्यात आल्या. त्यामुळे दिवसभर हा सगळा तणाव जो आहे तो कालपासून सुरू झालेला होता. वाद ज्याला भाजपनं विरोध केलेला होता या कार्यक्रमाला निर्भय बनवच्या, मात्र प्रत्यक्षामध्ये आज संध्याकाळी तो हल्ला जो आहे तो झालाच. आणि सुदैवाने वागळे त्याच्यामध्ये जखमी झालेले नाहीत. मात्र तीव्र विरोध जो आहे तो वागळेंना सहन करावा लागला हे नक्की. खरंय वैभव, खरं तर अतिशय गंभीर स्वरूपाचा हा हल्ला झाला असल्याचं दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळते. मात्र एकीकडे जर पोलीस संरक्षण दिलं गेलं होतं तरी देखील अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा, आणि कार्यकर्त्यांना नेमकं पुढे यावं का लागतंय? पोलीस नव्हते का त्यावेळेला? साधारण 3 किलोमीटरचं अंतर आहे जिथून निखिल वागळे आसिम सरोद यांच्या कार्यालयापासून निघाले आणि इथं साने गुरुजी स्मारकाजवळ ते येईपर्यंतचं 3 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं ठिकठिकाणी त्यांना त्यांची गाडी जी आहे ती खंडूजी बाबा चौकामध्ये पहिल्यांदा अडवण्यात आली. तिथे गाडीवरती काठ्या मारण्यात आल्या आणि त्यानंतर हल्ला जो आहे तो पुढे येताना नवी पेठेमध्ये जो रस्ता आहे दांडेकर पुलावून येताना हा हल्ला जो आहे तो करण्यात आला. वास्तविक पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा दुपारपासून बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती लावलेला होता. मात्र तरी सुद्धा दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले होते. 2 तास पोलिसांनी इथली कार्यक्रमाच्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती योग्य पद्धतीने हाताळलेली होती. मात्र त्यानंतर जेव्हा रस्त्यानं वागळे यायला निघाले, भाजपचे कार्यकर्ते डिटेन करून पोलीस ठाण्यामध्ये पाठवण्यात आलेले होते. जवळपास 100 ते 200 कार्यकर्ते जे आहेत ते डिटेन करण्यात आलेले होते आणि त्यांना पोलीस ठाण्यामध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर जवळपास तासभर वागळेंना आसिम सरोदे यांच्या कार्यालयामध्येच पोलिसांकडून थांबण्यास सांगण्यात आलेलं होतं. पोलीसही तिथे थांबलेले होते. त्यानंतर जेव्हा वागळे कार्यक्रमाच्या ठिकाणी निघाले त्यावेळेस त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलाय आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते याची कल्पना असल्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते वागळे यांच्या गाडीला कॉन्वॉय करत कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना घेऊन येत होते. मात्र तरी सुद्धा त्यांच्या गाडीवरती 2 ते 3 ठिकाणी येताना रस्त्यामध्ये हल्ला जो आहे तो झालाय. त्यानंतर वागळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांचं भाषण जे आहे तेही ते आता काही वेळामध्ये इथं करतील. निर्भय बनो या अभियानाचा हा भाग होता. यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये अशा पद्धतीच्या सभा ज्या आहेत निर्भय बनोच्या त्या विश्वंभर चौधरी असतील, आसिम सरोदे असतील, निखिल वागळे असतील यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम जो आहे पुण्यामधला तो घेण्यात आलेला होता, ज्याला प्रचंड मोठा विरोध जो आहे तो करण्यात आला. बरं वैभव, दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आता पोलिसांची अधिकची कुमक देखील तिथे पोहोचलेली असावी किंवा जास्त प्रमाणात पोलीस दिसत आहेत. एकंदरीतच आता तिथे पोलिसांनी काय भूमिका घेतलेली आहे आणि वातावरण शांत झालेलं आहे का? कार्यक्रमाच्या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आला. इथं काहीच झालं नाही. वास्तविक इथं काही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन होईल अशी परिस्थिती होती. मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी इथली परिस्थिती हाताळली. मात्र रस्त्यानं वागळे यांच्या गाडीला जी सुरक्षा पुरवायला हवी होती त्याच्यामध्ये पोलिसांना अपयश आल्याचं स्पष्ट दिसतंय, ज्यामुळे त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. वागळे जखमी झालेले नाहीयेत. मात्र आता इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी पूर्ण शांतता आहे. भाजपचे कार्यकर्ते इथं नाहीयेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेली आहे आणि पोलिसांकडून आता
कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्यांची कसून तपासणी केली जाते. मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलाय. आतमध्ये भाषण जे ते निर्भय बनवचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे. बरं वैभव, आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, हा निर्भय बनो कार्यक्रम कशासाठी आयोजित करण्यात आला होता, कुणाकडून आयोजित करण्यात आलाय आणि त्याचा उद्देश नेमका काय आहे ज्यामुळे ही संपूर्ण घटना घडली? निर्भय बनो हा आसिम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे यांच्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आयोजित केला गेलेला कार्यक्रम आहे असं सांगितलं जातं. हे राज्यभर निवडणुकीच्या आधी ते अभियान राबवत आहेत. जी जी वचनं तुम्हाला देण्यात आली सरकारकडून ती पूर्ण झाली का, संविधान जे त्या संविधानाचं पालन केलं जातंय का, अशा अनेक वेगवेगळे प्रश्न उचलून या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही बोला, निर्भय बना, अशा स्वरूपाचा उद्देश जो आहे तो या अभियानाचा आहे. आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये याचे कार्यक्रम जे आहेत ते झालेले आहेत. मात्र पुण्यामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो निर्भय बनोचा पहिला कार्यक्रम घेतल्यानंतर या कार्यक्रमाला विरोध जो आहे 2 दिवसापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्याच्या निषेधार्थ निखिल वागळे जे आहेत ते अडवाणी आणि नरेंद्र मोदी या दोघांनाही दंगलखोर म्हटलेले होते. आणि तेव्हापासून त्यांना निखिल वागळे यांची भूमिका होती किंवा त्यांना लालकृष्ण अडवाणी यांना हे दिल्याचा भारतरत्न दिल्याचा राग होता की काय, असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते सातत्याने विचारत होते. आणि निषेध म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम होऊ देणार नाही असं यापूर्वीच 2 ते 3 वेळा धमक्या ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या. त्यानंतर काल अधिकृत शहर भाजपच्या अध्यक्षांनी पत्र जे आहे ते पत्र पोलिसांना दिलेलं होतं आणि पोलिसांना हे पत्र दिल्यानंतर या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं सांगितलेलं होतं. मात्र पोलिसांनी दुपारी 2च्या सुमारास या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा अजित पवार गटाचे कार्यकर्ते, त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते हे सुद्धा साने गुरुजी स्मारकावरती आले. आणि जसं जसं वेळ गेला या सगळ्याची माहिती मिळाली, जोरदार घोषणाबाजी होईपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं आले आणि एकमेकांच्या समोरासमोर ही घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली होती. आणि त्याचं पर्यवसन मोठ्या तणावात झालेलं होतं. पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होता. जवळपास 1.5 तासानंतर भाजपचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते डिटेन करून पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये नेले आणि वागळेंना त्यानंतर जवळपास तासभर आसिम सरोदे यांच्या कार्यालयातच थांबून ठेवण्यात आलेलं होतं. तिथून त्यांनी पुढे कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊ नये असं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. मात्र जवळपास 1.5 तासानंतर वागळे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला निघाल्यावरती रस्त्यात त्यांच्या गाडीवरती हल्ला झालाय. खंडोजी बाबा चौकामध्ये त्यांच्या गाडीवरती अंडी फेकण्यात आली, दगडं जी आहेत ती टाकण्यात आली आणि दोन्ही काचा ज्या आहेत, दगडफेक गाडीवर जोरात झाल्यामुळे दोन्ही काचा ज्या आहेत त्या काचा फुटलेल्या होत्या. बरं वैभव, जसं तुम्ही सांगितलं की भाजपकडून या कार्यक्रमाला आधीपासूनच विरोध करण्यात येत होता, हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा भाजपकडून देण्यात आला होता, तरी देखील पोलिसांकडून काहीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत का? पोलिसांकडून मोठा बंदोबस्त जो आहे तो कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेला होता दुपारपासून. आपण आताही तो बंदोबस्त पाहतोय. वागळेंवरती कार्यक्रमाच्या ठिकाणी काही हल्ला होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली होती. मात्र रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते लपून बसले होते आणि त्यांनी हल्ला केला असा आरोप जो आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. सातत्यानं या सगळ्या झटापटीमध्ये भाजपचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी थांबून असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचंही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी काहीच केलं नाही किंवा जो ॲडिक्वेट बंदोबस्त पोलिसांनी द्यायला हवा होता वागळेंना कार्यक्रमाच्या ठिकाणी येईपर्यंत तो दिला नसल्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. बरं वैभव, आता वातावरण शांत झालेलं आहे का आणि निखिल वागळे यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे का? आता वातावरण शांत झालंय. निखिल वागळेंचा कार्यक्रम आतमध्ये सुरू आहे. आधी आसिम सरोदेंनी भाषण केलं, विश्वंभर चौधरी भाषण करतील आणि त्यानंतर निखिल वागळे जे आहेत ते त्यांचं भाषण पूर्ण करतील. तणाव जो आहे वातावरणामध्ये तो मोठ्या प्रमाणावरती आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आहेत आणि तोपर्यंत या कार्यक्रमाच्या ठिकाणी दुसरा कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण खबरदारी जी आहे ती पोलिसांनी कुमक वाढवून घेतली. बरं वैभव, असेच सोबत रहा. आपण ही दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये निर्भय बनो या कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पोलीस बंदोबस्तातच खरं तर हा हल्ला झाला. शाईफेक देखील गाडीवर करण्यात आली. भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा आधीच देण्यात आला होता आणि इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो या कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला.
मात्र कार्यक्रमस्थळी पोहोचेपर्यंत पोलीस बंदोबस्त असताना देखील त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, गाडी फोडण्यात आली। इतकंच नाही तर शाईफेक देखील करण्यात आली आणि अंडी देखील इथे या गाडीवर फोडण्यात आलेली आहेत। काही दृश्य देखील आपण पाहतोय कशा प्रकारे ही गाडी फोडण्यात आली, गाडीवर हल्ला करण्यात आला। पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे। पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यामध्ये हा हल्ला झाला असल्याचं पाहायला मिळते। या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी